हॅलो मैत्रिणींनो, तुम्ही सध्या बघतच आहात की रेडी रांगोळी सध्या खूप ट्रेंडिंग आहे. रेडी रांगोळी पॅचेस हे वापरण्यासाठी खूप इझी आहे. रेडी टू यूज, हँडमेड असतात आणि खऱ्या रांगोळीपासून बनवलेले असतात. तुम्हाला इथे स्वामींची रांगोळी दिसत आहे, ही मी बनवलेली आहे. स्वामींच्या रेडी रांगोळीचा पॅच. तर मी आज तुम्हाला रेडी रांगोळी बनवण्यासाठी काय काय लागतं व ती कशी बनवली जाते हे तुम्हाला आज माझ्या व्हिडिओतून सांगणार आहे. ही आहे OHP शीट. ही आपल्याला रांगोळीच्या बेससाठी वापरायची आहे. ही 100 mm ची येते. यामध्ये खूप प्रकार असतात, पण ही जरा फ्लेक्झिबल असते. ही बघा, इझिली फोल्ड होते. तर रांगोळीसाठी आपल्याला 100 mm ची OHP शीट लागणार आहे. हा आहे परमनंट मार्कर. हा आपल्याला आपण जी ड्रॉ केलेली असते रांगोळी ती ट्रेस करण्यासाठी OHP शीट वरती यूज करावा लागतो. त्यामुळे ती इझिली पुसत नाही आणि आपल्याला रांगोळी बनवण्यासाठी यूज होतो. आणि आपल्याला OHP शीट वरती जे पण पेस्ट, ग्लूची पेस्ट अप्लाय करायची आहे त्यासाठी हा फॅब्रिक ग्लू, हा तुम्ही बघितलेलाच असेल, आपण कपड्यांवरती स्टोन वगैरे स्टिक करण्यासाठी यूज करतो. तो हा फॅब्रिक ग्लू आहे. याची पेस्ट आपल्याला बनवून OHP शीट वरती लावायची आहे. रांगोळी पूर्ण बनून झाल्यानंतर फिनिशिंग देण्यासाठी आपण कलरचा वापर करतो. तर आपण अॅक्रिलिक कलर वापरू शकतो. आणि लास्ट म्हणजे आपली रांगोळी. हा आहे ट्रेस पेपर. तर पहिल्यांदा आपल्याला ट्रेस पेपरवरती जी पण रांगोळी काढायची आहे ती पेन्सिलने ड्रॉ करून घ्यायची आहे. तुम्ही बघत आहात, मी इथे स्वामींची शॅडो इमेज आहे ती या ट्रेस पेपरवरती पेन्सिलच्या मदतीने ड्रॉ करून घेत आहे. हे बघा, मी आता पूर्ण जी रांगोळी मला काढायची आहे ती ट्रेस पेपरवरती रांगोळी ड्रॉ केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर OHP शीट प्लेस करायची आहे. हे बघा, ह्या पद्धतीने हे आपण 2 साइडेड टेपने स्टिक करू शकतो, जेणेकरून ते एका जागेवरून हलणार नाही आणि आपली रांगोळी ही बिघडणार नाही. हे बघा, मी हा 2 साइडेड टेप इथे स्टिक केलाय. खाली आहे ट्रेस पेपर. आता मी हा मार्कर आहे त्याने रांगोळी व्यवस्थित ट्रेस करून घेते. रांगोळी ट्रेस करताना अजिबात घाई करायची नाही. जर आपण घाई केली तर ट्रेस करताना रांगोळीचा शेप हा डिस्टर्ब होतो आणि रांगोळी आपली छान दिसत नाही. तर या पद्धतीने हळूहळू आपण ट्रेस करून घेऊ. हे बघा, ट्रेस केल्यानंतर ह्या OHP शीट वरती रांगोळी आता अशी दिसते. आपण आता यावरती फॅब्रिक ग्लू आणि त्यामध्ये मी काही पाणी ऍड केलेलं आहे, त्याचं मिक्सचर बनवलंय, ते ब्रशच्या साह्याने अप्लाय करून घेऊ. अप्लाय करताना एवढी काळजी घ्यायची की आपण जे बनवलेलं फॅब्रिक ग्लूचे मिक्सचर आहे ते आउटलाईनच्या बाहेर जायला नको.
बघा मी पूर्ण ग्लू लावून घेतलाय. आता आपल्याला यावरती रांगोळी स्प्रेड करायची आहे. रांगोळी ही इव्हनली सगळीकडे स्प्रेड झाली पाहिजे. हा आपण फर्स्ट लेयर झालाय आपला. तर रांगोळी प्रेस करून घ्यायची. एखादा कागद प्रेस करून घेतली की रांगोळी स्टिक होते. आणि त्यानंतर हे बघा, हा झालाय आपला फर्स्ट लेयर तयार. हा आपला फर्स्ट लेयर आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी सुकू द्यायचा आहे. कारण OHP शीट हे प्लास्टिकचं असतं आणि त्यावरती ग्लू सुकण्यासाठी वेळ जातो. पूर्णपणे जेव्हा हा लेयर आपला सुकेल, कडक होईल, त्यानंतर आपल्याला सेकंड लेयर करायचा आहे. तो कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवेल. हे बघा, अर्ध्या तासांनी आपली रांगोळी आता सुकलेली आहे. आता याच्यानंतर पुन्हा आपल्याला जो फॅब्रिक ग्लूची आपण पेस्ट केलेली आहे ती याच्यावरती अप्लाय करून घ्यायची आहे. सेकंड लेयर फॅब्रिक ग्लूचा आपल्याला देऊन झालेला आहे. आता त्याच्यावरती मी पुन्हा रांगोळीचा सेकंड लेयर टाकते. हे बघा, एकसारखं सगळीकडे टाकून घ्यायचं आहे. आणि जसं आपण पहिल्या लेयरला केलं की कागदानी प्रेस करायचं, तसं सेकंड लेयरला पण करायचं आहे. म्हणजे रांगोळी व्यवस्थित स्टिक होते. नंतर एक्स्ट्राची रांगोळी आपल्याला काढून घ्यायची. हे बघा, पहिल्या लेयरपेक्षा दुसरा लेयर हा डार्क दिसत आहे. फक्त पहिल्या लेयरने रांगोळी बनत नाही, त्याच्यानंतर सुकल्यानंतर सेकंड लेयर हा करावाच लागतो. तेव्हाच रांगोळी ही डार्क आणि एकसारखी दिसते. मी आता व्हाईट ऍक्रिलिक कलरनी रांगोळीला फिनिशिंग देते.
फायनल अक्रिलिक कलर दिल्यानंतर आपली रांगोळी ही अशी दिसत आहे. हे बघा. आणि ही पूर्ण फ्लेक्झिबल आहे, अजिबात कडक नाही, तुकडे पडत नाही. ही आपण देवघरासमोर ठेवू शकतो किंवा देवघराच्या मागे भिंतीला वॉलपेपर म्हणून 2 साइडेड टेपनी स्टिक पण करू शकतो. इझी आहे यूज करायला. पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा आपण ठेवू शकतो. असं काही नाही की स्टिक करून परमनंट ठेवायची, काम झालं की उचलून घ्यायची. रांगोळी तयार आहे.